आली बघा बर कसं आहे हा कशी आहे भाजी नेसते. आपण तरी बरं का मित्रांनो ह्यात कांदा टमाटा वापरायचं बंद केलंय. पहिलं आपण वापरत होतो ते आता पूर्ण बंद केलंय. आणि कसं आहे शरीराला खायचं म्हणलं तर जुन्या जी भाज्या बनवत होती त्या भाज्या एक नंबर. या आताच्या भाज्या काय हो काय पण टाकायचं बनवायचे वरनं मसाले पुढे टाकायच्या पोट लगी बिघडते ती. जेवायला कट कसा आलाय बघा. आता इथं ताट लागली बरं का करायला जेवण तर तुम्हाला ओळखता येतंय. तर आपली भाजी कशी झाली कशी नाही वास सुटलाय. नमस्कार बहिणीनो. आज बघा अजून तुम्ही म्हणसाल की काय बेत चालू केलाय तर आज आहे देशी कोंबड्याचा बेत. आता आखाड महिना तोपर्यंत घेऊ द्या की खाऊन पिऊन शिना. परत सराव लागल्यावर नाही खाता येत अशी म्हणते ती घरातली. हाय तो कोंबडा तोपर्यंत एक 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 देव घे करून शिना. देव देव केलं ना काय कमी पडत नाही. तर आपल्या गावची जत्रा झाली बरं का मित्रांनो. पण कसं असतंय मसुबही असतात आपल्या रानात ही मग त्यांना करावं लागतं. त्यामुळे आज बघा केले तर 2 कोंबड. तर ही आता घ्यायला लागली या सगळं ही करून शिना. तर ही व्हिडिओ उद्याच्याला पडेल बहिणीनं माझ्या. तुम्ही माणसाला शनिवारचं कसं देव देव केलं तर आज हाय शुक्रवार संध्याकाळचा टायमिंग झालाय बाहेर झालाय अंधार तुम्हाला खोटं वाटेल. तर आता घेतलं बघा बघा इथं सगळं कोण म्हणजे चिरून ही करून हे नीट करून शिना इथं ठेवलंय. आता बघा ही शिजून टाकायचं निवड दाखवायचं मस्तपैकी भाजी बनवायची दाजीबाला खायला द्यायची. दाजीबा आता लवकर जेवतोय रात्री 11-12 वाजताच. नाही नाही दाजीबाचा शनिवार चालू होतोय त्यामुळे लवकर करून द्यावं लागणार आहे. ही माझ्यावर असतं वर खांडायचं खुडायचं हे नुसतं नीट करून देते ते करावं लागतं. काय करता सांगा. आम्ही तोडा असल्यावर बारीक पीस होते तो आणि हे असले म्हणजे तिला मोठं पीस पीस खायचं बहिणीनं पण चांगलं खायचं. घेऊन असं घेऊन शिना खायला आलं पाहिजे. ह्याने काय करतात नुसतं खेमाच करतात. ते माणसाने कसं खायचं सांगा बरं खेमा. त्यामुळे म्हणलं चला करूया. आणि तुम्ही म्हणसाल एकच कोंबडा दाखवताय दुसरा कुठे गेला तर हे बघा ही दुसरा कोंबडा आहे. कोंबड्याचं 4 पैक झालं असतं पण आता काय ऐकलं नाही काय करायचं. अहो हाय आता वडिलांनी आईने केलंय ते आपल्याला करावं लागणार आहे. आपण शेतात राहतोय शेतात आपल्या हायत मसूब बहिणीनं तेवढं मात्र हाय राहणार. जे बाप दाद्याने आपल्या केलंय ते आपल्याला करावं लागणार आहे. राखणदार चुकत नाही. ह्यांनी म्हणते तागत रानाचा राखणदार असतो ती करावं लागतं. जी पिढीला पिढी आल्या ती करावंच लागतं. तू जरी काय जरी म्हणली तर ह्यांच्या पुढे तर जाऊन चालते का सांगायचं. ह्यांना जसं इथलं सगळं पहिल्यापासून माहित आहे तसं आपल्याला काय एवढं माहित नाही. मग सगळं माहित आहे पण आजपर्यंत कसं होतं वजन नव्हतं टोकरीवर आजपर्यंत मामा होतं त्यामुळे काय टेन्शन नव्हतं. पण आता करावं लागतंय बघावं लागतंय काय असं ते. तर चला आता हिला चिरू द्या पटापटा. कारण कसं आहे एक मसोबा आहे जरा तिकडं लईच लांब आहे अडचणीत आहे त्यामुळे लवकर जावं लागणार आहे. आणि हे बघा इकडं तर बघा तुम्ही पूर्ण बाहेर काळोख पडलंय. दाखवायला बहिणीला काळोख पडलंय जायचंय दाखवायवर. हे बघा ही लाईट लावली आहे नाहीतर हे बघा पूर्ण तुम्हाला काळोख दिसतंय. आता रातच्या वाजले त्या 7:45 आणि हे आपलं चालू आहे खटखोट. कधी व्हायचं कोणाच ठेवकी. कुकरच्या शिट्यात 4 शिजतंय लय उशीर लागत. आणि आज काय चुलीवरला बेत नाही बरं का. आज हाय गॅसवरला बेत. तर पटापटा घेऊ. काय पसारा पडलाय बघा हे बघा. एकलीच म्हणलं की असं असतंय काम. मला आवडायचं परत आवडती माझी तुम्हाला काय. तर एक आपला तिकडे शिजतोय त्यातनं निवत काढलाय जी लांब जायचंय का नाही त्याचा हे बघा इथं निवत काढलाय. आणि दुसरा इकडं हळद मीठ लावायचं चालू आहे. तर बहिणीनं बघा निवत ही काढून ठेवलाय. तुम्ही म्हणता एवढंच कसं तर कोंबड्याचं एवढंच असतं बहिणीनं जे काय लागतं ते घेतलंय काढून शिना. काय लागतं त्यात चुनाचा एक तुकडा लागतो परत काळीच लागतं ते दिल का काय मेन ही आहे दुसरं हे लागतं. तर ही आता भाकरीवर काढून ठेवली. आता ह्याच्यात लिंबू कांदा चिरून शिना अगरबत्ती मागाशी लावली ती पण आता पण द्यायची. तांबे भरून द्यायचा निवत दाखवायचा पाया पडायचं माझे लेकरं बाळ गुरढोर माझे सुखात ठेव म्हणायचं. आमचं जे काय आहे ते सगळं नीट सुखात आनंदात राहून दे म्हणायचं. दुसरं काय मागायचं सुखच मागायचं दुसरं काय आहे सांगा. शेतातला मसोबा आहे म्हणल्यावर आपली राखण आहे हो. आपलं मेन धन ते आहे रानात आमच्या राखण आमच्या पिकाला आमच्या रानाला राखण तुम्हीच
नाही म्हणायचं. रानातली वस्ती असल्यावर माणूस सगळ्यात जास्त भेटतं कशाला? चोराला. चोराला भेट नाही हो, चुकाट्याला भेटत. असं करायचं. आणि तेच देव आपला राखण करायला असला तर आपण त्याला सक्षम असतोय, भेट नाही कशाला. तेवढं आहे. आणि तुम्हाला तर माहित आहे मित्रांनो, आपल्या घरापासून एक म्हसोबा तर इथं जवळच आहे. जवळच आहे इथं दारातच, पलीकडेच मसूब आहे दारात. आणि एक आहे तिकडं आता अंधारात जायचंय बघा, लांब आहे का. तरी 500 फूट जायचं माग. मग पण गाडीवर तिथं कसं आहे, येतं खैराची हिंगणाची झाड आहे ती, जरा भ्या वाटतंय. तिथं अडचण आहे. लयच अडचण आहे, अडचणीत जावं लागतंय. माणसाला काही तर तो एवढा राडा कशा काय उठवला तर बघा, राडा उठतच असतो करायचं म्हणजे आला बा इथं एकटीच्या मागं काय ना काय सगळं करायचं म्हणजे राडा उठतोच ते. तर बाबा इथं टोपलं भाकरी पण घेतली त्या करून शिवाय आहे इथं. मकाच्या भाकरी तर हवा पहिल्या तर झालंय आता निवद. आपण येऊया निवद दाखवून, तोपर्यंत ही गेली ती शिजून. मग दोन्हीची एकदम मिळून भाजी कशी बनवायची कशी नाही ती बघू. आणि हिनं काय काय घेतलं ह्यात? ह्याच्यात काय खोबरं आणि लसूण आणि कोथिंबीर एवढंच आहे. काय तर नाही दुसरं. मसाला आपला ह्यात कुठलाही नाही, फक्त लिहून ही खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर मोठा मसाला आणि आपला मुटका मसाला. तुम्ही एक वेळ घेऊन, आकडा महिना चालू आहे, मस्त बाकी मटणाच्या भाज्या बनवून बघून सांगा क्वालिटी कशी आहे ती. क्वालिटी एक नंबर आहे हो, क्वालिटीला काय नाही. तर चला आता हिला शिजवून घेऊ द्या. मग काय तर 12 वाजायचे ते आज. बघा कोंबडं दोन्ही पण शिजून झाले तर रेडी. आणि आता चालू आहे भाजी बनवाय. बघा ह्यात तर उकळी झाली, कसं गरम गरम आहे. बोलतोय काय? मग काय नाही, गुटगुले किती असू द्या राव, आता 9 सव्वा 9 झाले, पाक खाऊया कच्चं नाफीच. तर एवढा इकडे तेल ओतलंय आणि आता एक खोबऱ्याची पेस्ट तुम्हाला दाखवलेली गेली. आणि इथं आपला ताजा टवटवीत मसाला, काळा मसाला सुक्का, बरं का, सुकाई बहिणीनं ओला नाही. दोन्हीने भाज्या बनवा, वल्ल्यानं सुक्यानं दोन्हीने पण चालते. त्या मस्त भाज्या होती. त्या भाजीत काय वापरलंय काय नाही आम्ही तुम्हाला क्लिअर कट दाखवतोय. सगळं दाखवूनच आहे काय असेल ती. इथं या की जवळ, लांब लांब नव्हतं. अहो लांब लांब माझी जवळ आले की तुम्ही दिसत नाही, तुम्ही दिसलं तर बघूलं दिसत नाही, असलं काम होतं. त्यापेक्षा जरा लांब सगळं दाखवलेलं बरं. असं आहे होय, मला माहिती नव्हतं. आणि बघा ही आपली पेस्ट खोबऱ्याची, लसणाची, आल्याची आणि कोथिंबिरीची. आणि फक्त मसाला आणि हे मटण. दुसरा कोणताच मसाला नाही. करायचं कचकटून खायचं देशी, अजून कुठली मिलावट नाही किंवा काय सुद्धा नाही. कसा नाही त्या बहिणीनं, गावाकडलं ती गावाकडलं असतं. तर तुम्ही बघता या बाई कसा आहे आपला मसाला, आहे का? सुक्का आहे बरं का, ही मुटकाच आहे पण सुक्का आहे. तर आपलं घेतलं आता ही भाजून शिरा सगळं खोबरं हे. तर जाऊ द्या ह्यात आपला मसाला. बास, कारण आपला मसाला असताना जरा थोडासा तिखटच आहे, थोडासा नाही हो, झणझणीतच भाज्या होते त्या. भाज्या होते त्या. आणि मित्रांनो हे आपण मागल्या 2 दिवसात केलेला ताजा फ्रेश मसाला आहे. तर त्यात ओतलंय बघा जरा थोडस मिठाचं पाणी ओतलंय, पाणी मिठाचं. कारण ते खोबरं मसाला त्यात परताय पाहिजे, जरा चांगला भाजाय पाहिजे, तेल सुटाय पाहिजे त्यातनं. त्यामुळे जरा मिठाचं पाणी ओतलं वा, उसं चव पण येते, चव सुटते मिठाच्या पाण्यानं. कलर कसा आलाय बघा इथं. आणि मेन तुम्हाला सांगायचं मित्रांनो, गावाकडलं ते गावाकडलं बघा, देशी कोंबडी असू द्या, कोंबडा असू द्या, हे धुरामुळे दिसत नाही तुम्हाला, तरी पण बघा या बघा आताच क्वालिटी कशी आली तिथं. तरी असू दे, एवढं फुकट फुकून ती चूल आहे वय, धूर झालाय म्हणून फुकट बसायला. तर आता जातंय आपलं हे सगळं मटण. बघा बहिणीने, आहे का कसं आहे? अहो क्वालिटी एक नंबरच आहे. अजून जरा रस्सा बनवायचा आहे आपल्याला बरं का, तरी पण थोडस शांत झाले होते, तरी कशी येते आपण बघू. आणि ह्यातलं बी मसाला म्हणजे मटण टाकायचं चालू आहे बरं का, मिक्स कराय. कारण दोन्ही कोंबड्याचं एकत्र केलं म्हणजे चांगलं, म्हणून आपलं सुरुवात करायची. बघा भाजी रेडी कशी तरी आली बघा बरं. कसं आहे हा?
कशी आहे भाजी नेसते. आपण तरी बरं का मित्रांनो ह्यात कांदा टमाटा वापरायचं बंद केलंय. पहिलं आपण वापरत होतो ते आता पूर्ण बंद केलंय. आणि कसं आहे शरीराला खायचं म्हणलं तर जुन्या जी भाज्या बनवत होती त्या भाज्या एक नंबर. या आताच्या भाज्या काय हो, काय पण टाकायचं बनवायचे, वरनं मसाले पुढे टाकायच्या, पोट लगी बिघडते ती. असलं काही करायचं नाही. झाली मित्रांनो या सगळेजण जेवायला. कट कसा आलाय बघा. आता इथं ताट लागली बरं का करायला जेवण, तुम्हाला ओळखता येतच. तर आपली भाजी कशी झाली कशी नाही वास दिसते एकदम मस्त. बाकी आहे ना इकडं आपल्या दादूचा बेत काय चालू आहे बघा. दादूला लागला बिर्याणी करायला लागलाय. दादू बिर्याणी हो काय वापन सगळं लगा धुंदाकच दिसायला लागलं. तर इकडे हे दादू चालू आहे बिर्याणी बनवायला. त्याच्यापुरती एक पळी मटण, थोडासा राईस ते त्यानं स्पेशल चालू आहे का नाही दादू. तर चला मित्रांनो घेऊया जेवण. भरपूर टायमिंग झालंय. आणि आपल्या मुटक्या मसाल्याला नक्की ऑर्डर करा बरं का. नक्की नक्की ऑर्डर करा.